काय चिंगूताई, काय चाललंय? आजी असं विचारायचं असतं का? बरं हो आजी, पण आजीला सांगायचं सुद्धा असतं. आजी तू अशी हट्टी मुलगी झालीस ना. चिंगे, मी काय मुलगी आहे? बरं बाई, आता हट्ट नाही करणार. मग तर झालं. गुड गर्ल. आता सांग मला, तू काय करतेस? हे चित्र करते, ड्रॉइंग. ड्रॉइंग? कुणाचं ग? अगं आपल्या फॅमिलीचं. बघू बघू. बघू काय बघू? अजून ते पूर्णच झालं नाहीये. अगं मग कर की पूर्ण. त्याच्यात जागा रिकामी झाली. अगं ती भरून काढ मग. अगं तेवढं सोपं नाहीये. बघू बघू. सांग बघू मला, ही कोण आहे? ही आई. ह्या दोन्ही ताया. आणि ही तू. मग आता सांग, कोणाची जागा रिकामी राहिली? अगं बाबांची. आजी माझे बाबा कुठे आहेत ग? चिंगे, अगं बाई हे बघ, ताईचं दात बघ कसं वाकडं झालंय. नीट कर, नीट कर लवकर. आजी माझे बाबा कुठे आहेत? चिंगी, मी तुला नंतर सांगेन ना. अगोदर हे चित्र पूर्ण कर बघू. आजी हे चित्र पूर्ण होणार नाही. तो आधी सांग माझे बाबा मला हवेत ते कुठे आहेत? अगं मला खरंच माहिती नाही. आजी तू खोटं बोलतेस, तू खोटारडी आहेस. चिंगे, खरंच मला माहिती नाही. आजी मला माझे बाबा कुठे ते हवंय, सांग ना. काय सांगू तुला? आजी सांग ना, माझे बाबा कुठे आहेत? आई माझे बाबा कधी येणार? हे बघ बेटा, असा वेडेपणा नाही हा करायचा. आई मला माझे बाबा हवेत. हे बघ अक्षता, मी तुला किती वेळा सांगितलं की तू मोठी झालीस ना की मी तुला सगळं सगळं सांगेन. नाही तुम्हाला आत्ता सांग. असा वेडेपणा नसतो करायचा. तुझं मला सांगितलं नाहीस तर मी जेवणार नाही, काही खाणार नाही, शाळेत सुद्धा जाणार नाही आणि हे घर सोडून मी. अक्षता बेटा, साठीपणा नाही ग करायचा. आई मग तुम्हाला सांग ना, माझे बाबा कुठे आहेत, ते काय करतात, त्यांचं नाव काय? तुझे बाबा अमेरिकेला असतात. तुझ्या बाबांचं नाव शरद जोशी. आई मग ते मला भेटत का नाहीत? ते मला फोन का नाही करत? त्यांना मी आवडत नाही? सांग नाही, सांग सांग ना.